हाय, नमस्ते. अनिता पुणेकर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजची स्टोरी पण एक रिअल स्टोरी आहे, तुम्हाला सांगणार आहे ती. आणि ही स्टोरी आहे ती, नाही का, वासनेवर आधारित आहे. म्हणजे एका माणसाच्या डोक्यात वासना कशी उत्पन्न होते आणि त्या वासनेतून तो, नाही का, स्वतःच्या जवळच्या व्यक्तीला सुद्धा, म्हणजे वासनेपुढं त्याला त्याची किंमत राहत नाही आणि त्या व्यक्तीला सुद्धा तो मारून टाकतो ह्या स्टोरीमध्ये. जवळच्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीपासून मुलं बाळ होते, संसार होतो, अशा व्यक्तीला तो स्वतःच्या वासनेसाठी कसा लांब करतो. तर ही त्याच्यावर आधारित स्टोरी आहे. तर रीना देवी आणि श्यामकुमार, तर हे एक रीना देवी आणि श्यामकुमार हे नवरा बायको असतात आणि ह्यांना 2 मुलं पण असतात. ओके, 2 मुलं असतात आणि श्यामकुमाराचं वय असेल 30 आणि रीना देवी असेल 25 एक वर्षाची. आणि लवकर, म्हणजे आता बघा, लवकर लग्न करतात आणि तिकडच्या साईडला. आणि त्याच्यामुळे मग ह्यांना 2 मुलं होती, लहान लहान मुलगा, एक मुलगी आणि एक मुलगा होता हा श्यामकुमारला. पण श्यामकुमार पहिलं चांगलं राहत असतो, सगळं चांगलं राहत असतो, करत असतो आपल्या, त्याचा त्याचा प्रपंच चालू सगळा नीट व्यवस्थित असतो. आणि मग काय होतं, हा जो श्यामकुमार आहे त्याचे वडील असतात 60 वर्षाचे. आणि मग काय करतात वडील, काय करतात, ह्याचे लग्न करतात म्हातारपणी. आता बघा, 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला केवढी खाज आहे बघा. हा, त्या म्हाताऱ्याचं वय काय, आता सुना आल्यात, नातवंड आल्यात, मोठं पोरग आहे, तरी ह्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला आपली रात्रीच्या कार्यक्रमाची सोय व्हावी आणि आपल्याला कार्यक्रम करता यावा म्हणून हा एका 35 वर्षाच्या तरुणी बरोबर लग्न करतो, महिलेबरोबर, 35 वर्षाच्या. आता हा 60 वर्षाचा म्हातारा, वय झालेलं आहे ह्याचं, ह्याला काय 35 वर्षाची बाई झेपणार आहे का सांगा आता ह्या म्हाताऱ्याला? ह्याचं काय उठत त्रास 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा कार्यक्रम तर चालला पाहिजे का नाही सांगा? तर जाऊ द्या, हा मुद्दा बाजूला ठेवूया आपण सध्या. तर आता ह्या 60 वर्षाचा म्हातारा 35 वर्षाची बाई यांच्या घरात एक लग्न करून आणतो सासू म्हणून. आणि मग आता ही ह्या श्यामकुमारची सावत्र आई झाली. आणि मग हे काय करायचे आता, हा बाप काय, आता ती जरा तरुण असायची. मग काय झालं, ह्याची रीना देवीकडनं सोडून ही 35 वर्षाची जी बाई होती, त्याची सावत्र जी आई होती, तिच्याकडे त्याचं अट्रॅक्शन वाढू लागलं, त्या बाईकडं. मग ते दोघं हसायचे, खेळायचे, खेळायचे म्हणजे फिर हे दोघं म्हणजे एकत्र काम करायचे, शेतात काम करायला जायचे. आणि हे दोघंच एकटे राहायचे अनेकदा शेतात वगैरे. आणि मग ह्यांचं झालं चालू सगळं, म्हणजे चालू म्हणजे असं गप्पा गोष्टी बोलणं असायचं. आणि हा जो आहे ना श्यामकुमार, तो तिच्याकडं, त्याच्या सावत्र आईकडं, ती काय त्याची आई, सख्खी आई नसती, त्याच्यामुळं म्हणजे आता ती आई पण म्हणता येणार नाही, कारण तिचं वय कमी असतं आणि त्या म्हाताऱ्याच्या 60. आता तो लग्न करून आणलेली असती म्हाताऱ्याने. आणि मग ह्या श्यामकुमार मध्ये बदल होतो. नंतर पहिला जो त्या पत्नीला प्रेम करत असतो, रीना देवीला, हळूहळू त्याचं रीना देवीकडे लक्ष, म्हणजे रीना देवी त्याला नको वाटते. सर्व काही जेवण, सर्व गप्पा गोष्टी, सर्व काही त्याला हिची आवडतात. जी 35 वर्षाची त्याची जी सावत्र आई असती, तीच त्याला आवडू लागते. तिचं सगळं बोलणं. आणि मग तो खूप रीना देवीला मारहाण करत असत, चिडचिडपणा करत असल, तिला सारखा नावं ठेवायचा, तुला हे येत नाही, तुला ते येत नाही. आणि तिच्याकडे दुर्लक्ष करायला लागला आणि जास्त टाइम ह्या सावत्रबाई बरोबर घालू लागला, आई बरोबर, सॉरी. आणि मग
असेच मग हे दोघंच हा म्हातारा तर काय म्हातारा काय नसतं, त्याने नावालाच केलेली असते. म्हाताऱ्याकडनं काही होत नाही काम. म्हातारा कधी तर काम करत असतो तिच्या बरोबर, त्या सावत्र बाई बरोबर, आई बरोबर. तर ती मग हे दोघंच अनेकदा काय करतात मग शेतात काम करायला दोघंच जायची. मग ह्यांची जवळीक होती. मग तिला पण ह्याचं खूप अट्रॅक्शन होतं. कारण म्हातारा काही रात्री कामच करत नसतो. म्हाताऱ्याचं उठतच नसतं. म्हाताऱ्याचं काही काम होत नसतं आणि त्याच्यामुळं हिची पण हिला पण आहे ना असा जवान पाहिजे असतो. आणि ह्याचं वय हा जवान असतो. आणि मग तीच त्याच्या जवळ येते आणि त्याला म्हणती की तुझ्या मला खूप एकटं एकटं वाटतं. तुझ्या म्हाताऱ्याकडनं तर काही कार्यक्रम होत नाही आणि माझ्या सर्व इच्छा आकांक्षा अपूर्णच राहतात. मग काय करायचं? आणि तू काय माझा खरा मुलगा आहे का म्हणती. सावत्रच आहे ना. आणि आणि मग अशी म्हणती आणि त्याच्या जवळ जाती आणि मग नग्न होती. नग्न आणि अशी म्हणत बोलत बोलत त्याच्या शरीराला स्पर्श ती करू लागते. आता हा तर पुरुष असतो, हा तर आधीच अट्रॅक्ट झालेला असतो तिच्याकडं. आणि मग हळू हळू ह्याला पण तेवढंच पाहिजे असतं. ह्याला पण तेवढंच पाहिजे असतं. हा पण मग म्हातारीच म्हणते बाई, सॉरी, आता म्हाताऱ्याच्या स्टोऱ्या खूप या महिलेबरोबर, सावत्र महिलेबरोबर आणि ह्यांचा म्हणजे ती नग्न होती आणि ह्यांचा कार्यक्रम चालू होतो मग नग्न अवस्थेत. आणि मग तो तिला भोगायला लागतो आणि ह्यांचं रोजच संभोग चालू होतो, रोज सारखाच. आणि हो बायकोकडे वगैरे लक्षच देत नाही आणि तिच्याबरोबरच कार्यक्रम करत राहतो. आणि म्हणजे आता त्याला ती आवडलेली अट्रॅक्शन झालेली असते. मग त्याचं काय होतं, त्याला हीच म्हणजे हिच्यावरच राहायचं असतं. आता बाप तर काही नावाला असतो, तिचा नवरा असतो, त्याच्याकडनं काही काय होत नसतं. मग ह्या दोघांचं प्रेम, सगळं सगळं दोघांना उपभोगणे, दोघांची आवड निवड एकमेकांना. आता त्याला त्याची बायकोची अडचण वाटू लागलेली असते आणि आधीच तो रागराग करत असतो बायकोचा सारखा. आणि ही गोष्ट म्हणजे आता कसं, हे दोघंच फिरतात. मग गावात पण चर्चा चाललेली असते ह्यांच्या घाण वागण्याची वगैरे. पण आता कोण एवढं लक्ष देत नाही. ह्यांच्या घरातला मामला आहे म्हणतात, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. आणि मग त्याला काय होतं, त्याची ती बायको असते ती नको वाटते त्याला, तीच बाई पाहिजे असते. मग तो काय करतो, तिला फिरायला म्हणून घेऊन जातो आणि जंगलात नेतो आणि फिरायला म्हणून नेतो. मुलं घरीच ठेवतो आणि हिला एकटीलाच फिरायला घेऊन जातो आणि तिथं तिच्या डोक्यात गोळी घालून मारून टाकतो तिला. कारण त्याला ती नको असती, त्याला अडचण व्हायला लागली असती, त्याला स्वतंत्र पाहिजे असतं. मग ह्या बाई बरोबर त्याला कसं पण करायला भेटावं, मजा करायला भेटावी आणि तिच्यावरच त्याला रोज रात्री कार्यक्रम करायचा असतो. त्याला पत्नी नको असती आणि त्याला त्या बाईबरोबर खूप मजा येत असते कार्यक्रम करायला. आणि दोघांचे बी वाचण्यासाठी ह्या बाईला मारून टाकतात आणि हा बनाव बनवतो की असं असं डाकू आले, त्यांनी मारलं. पण ह्या बाईचं आणि ह्याचं लफडं सगळ्या गावात झालेलं असतं, हा त्या बाई बरोबर राहतो म्हणून. आणि त्याच्यामुळे लगेच संशय ह्याच्यावर येतो. मग पोलिसांच्या दोन जरा काट्या पडल्या, मार पडला की हा सगळं सगळं सांगतो. कशी वाटली स्टोरी आजची? खरी स्टोरी. आता ह्या माणसाची पण चूक आहे, असं नव्हतं वागायला पाहिजे. कसली जरी असली तरी ती शेवटी सावत्र ही होती ना, आई होती आणि त्याची 2 मुलं होती ना. अशी वागणं चुकीचं होतं. तर ह्या गोष्टीतनं तुम्ही एक चांगली सीख घ्या. असं वासना पण जास्त आपलं महत्वाची, त्याला त्याची फॅमिली महत्वाची वाटली नाही. वासनेपुढं फॅमिली महत्वाची, मुलं, बायको. आता ही बाई काय ग बसणार आहे का? मध्ये गेल्यावर उद्या दुसरा बघणार, ही ना पळून जाणार आता. घाण बाईसाठी कशाला चांगल्या बायकोला मारून टाकायची गरज नव्हती. तर ह्याची चूक झाली, कारण हा वासनेमध्ये खूप आंधळा झालेला असतो.